आज देशाचे नेते माननीय शरद पवार साहेबांचे 84 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 85व्या वर्षात त्यांचं पदार्पण होत आहे. परंतु अख्ख्या 84 वर्षामध्ये त्यांनी जी देशाची क्रांती केली, देशाच्या प्रगतीपथावर नेलं आणि सामाजिक बांधिलकीने त्यांनी जे कार्य केलं, पक्ष उभारला, कार्यकर्त्यांना बळ दिलं, तर अशा ह्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही सगळे लोक आज ह्या परिसरामध्ये 85 विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार आम्ही ह्या माध्यमातून आम्ही करतोय. आजच्या याचा उद्देशच असा आहे की स्त्रीला जेवढं महत्व आणि अधिकार आदरणीय शरद पवार साहेबांनी सगळ्यात प्रथम महाराष्ट्रामध्ये महिलांना दिला आणि म्हणूनच आज त्यांचा आदर करण्याच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्या पद्धतीचे एक मानस आणि संकल्पना आमच्या डोक्यात आली आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. किती विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार करणार आणि कुठल्या क्षेत्रातील हे विद्यार्थी आहेत? हे सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ह्या शाळेचे होतकरू गरीब जे विद्यार्थी आहेत, परंतु अभ्यासामध्ये अत्यंत प्रावीण्य मिळालेल्या ह्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या सत्कार त्यांना आम्ही त्यांचं फूल देऊन आणि अभ्यासाचे काही सामुग्री देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि विश्वास आहे आम्हाला की आता येणाऱ्या शालांत परीक्षेत आणि आपल्या ज्युनियर कॉलेजच्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना आम्ही जे साहित्य देणार आहोत त्याचा निश्चितपणाने उपयोग होईल अशा प्रकारची आमचं कल्पना आहे.